हॅलो फ्रेंड्स, श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त मिष्टी दोई बनवणार आहोत। पारंपरिक अशी बंगाली रेसिपी आहे। चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपल्याला अर्धा लिटर दूध हे छान गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता आपण गॅसवर दूध ठेवलेलं आहे। आता आपण याला छान उकळून घेऊया। तर आपलं दूध या ठिकाणी उकळून झालेलं आहे। आता आपण याला थंड करून घेऊया। तोवर आता आपल्याला एका कढईमध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे। साखर छान विरघळून घ्यायची आहे, मस्त कॅरमलाइज करायची आहे। तर आपली साखर या ठिकाणी कॅरमलाइज करून झालेली आहे, छान विरघळलेली आहे। आता आपण यामध्ये जे आपण दूध थंड करून घेतलेलं आहे ते टाकूयात आणि याला छान असं मिक्स करून घेऊया। हे दूध मिक्स करताना यातली जी साखर आहे त्याचा दाटसर गोळा तयार होतो, घट्ट असा गोळा होतो। तर घाबरून जायचं नाही। हा गोळा नंतर दुधामध्ये छान मिक्स होऊन जातो, पगळून जातो पूर्णपणे। लगेच घाबरायचं नाही। दूध हळूहळू टाकत जायचं आणि याला मिक्स करत जायचं मंद आचेवर, जोपर्यंत हा गोळा पूर्ण मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला याला मिक्स करायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला साखरेचा गोळा छान असं मिक्स करून झालेला आहे। तर आपण उरलेलं दूध टाकूया यामध्ये आणि याला परत एकदा छान मिक्स करून घेऊया आणि याला थंड करून घेऊया। आता आपल्याला एका काचेच्या बाउलमध्ये हे दूध टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यामध्ये 2 चमचे घट्ट दही घ्यायचं आहे। पाण्याचं दही घ्यायचं नाहीये, अगदी दाटसर असं दही घ्यायचं आहे। 2 चमचे टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये असं तंतू वगैरे दिसायला नको, छान मिक्स करायचं आहे, छान फेटून घ्यायचं आहे आणि एका मातीच्या भांड्याला दही लावून घ्यायचं आहे। त्यामध्ये हे मिश्रण ओतायचं आहे, पूर्ण याला दही लावायचं आहे, म्हणजे जे आपलं दूध आहे ते छान असं दही लावतो तसं तयार होईल। आता आपल्याला यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे। मिश्रण टाकून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक 6 ते 7 तासांसाठी याला गरम जागेवर ठेवायचं आहे। जसं आपण दहीसाठी गरम जागेवर ठेवतो तसंच आपल्याला याला गरम जागेवर ठेवायचं आहे आणि आपल्याला जेव्हा खायचं असेल तेव्हा याला 2 तास आधी फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि मग याला खायला घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपली छान अशी मिष्टी दोई बनवून रेडी आहे। खूप छान लागते ही खायला। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब